पूर्ण बॅलन्सिंग बाप्पा असणार आहे। भारताचा नकाशा सुद्धा इथे बघा प्रिंट केला दिसतो। हाताच्या इथे पण नाही जात कुणाल बघा, माझा हात जाते खाली बघा। अरे हो मंडळी, मला माहिती आहे तुम्ही आपले ब्लॉग बघताय, तुम्हाला आवडतात, पण तुम्ही व्हिडिओ लाईक करत नाही, शेअर करत नाही, व्हिडिओला कमेंटसुद्धा करत नाही। तर असं करू नका, आपल्या व्हिडिओला ना लाईक करा, व्हिडिओ आपली शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जी पुढची व्हिडिओ जी येईल त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला आहे। जो बेल आयकन आहे ना भाई, त्याला तोडून टाका आणि तुम्हाला कोणता बाप्पा आवडते ना तो कमेंट करून नक्की सांगा। तर चला आता आपण सुरू करूया। गाइज गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू ब्लॉग। आणि आज आपण आलो आहे अथर्व आर्ट्स हमरापूर येथे। इथे यायचं कसं ते अगोदर तुम्हाला मी सांगतो। हे बघू शकता बघा, हा ना हमरापूर फाट्यावरून रोड आला आहे। फाट्यावरून येताना राईट साईडलाच हा बघा, हा यांचा कारखाना आहे। असा बॅनर आहे अथर्व आर्ट्स यांचे श्री गणेश कला केंद्र। एवढा मोठा तुम्हाला हा वर्कशॉप पाहायला भेटेल। आणि इकडे जो रोड गेला ना, मेन रोड हा हमरापूरकडे गेला आहे। हा हमरापूरच्या अगोदरच आहे हा वर्कशॉप आहे त्यांचा अथर्व आर्ट्स यांचा। तर आज इथे आपण मोठे मोठे बाप्पा बघणार आहोत। आणि म्हणजे तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की इथे यायचं कसं, तर मी या वर्कशॉपची ना मॅपची जी लिंक आहे ना ती मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देणार आहे। सो तुम्ही तिथे टच करायचं आणि डायरेक्ट पोहोचाल तुम्ही या वर्कशॉपमध्ये। हा बघू शकता जो मेन अट्रॅक्शन जो आहे ना, हा बघा, हा आहे परेलचा महाराजा। पूर्ण बॅलन्सिंग बाप्पा असणार आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। अगोदर मी जेव्हा आलो होतो ना त्यावेळेला बाप्पाचं ना पेंटिंगचं काम झालं नव्हतं आणि आता पूर्ण पेंटिंगचं काम झालं। आणि हा बाप्पा बघा किती भव्य असा आहे, मेन अट्रॅक्शन आहे। आणि याचं जाताना लोकांची नजर आहे बाप्पावर पडली की नजर हटत नाही। बघू शकता किती प्रशस्त असा बाप्पा आहे तो। हे बघू शकता खाली असे दैत्य वगैरे लावले आहेत, पाठीमागे ज्वाला दिसत आपल्या आगीच्या आणि त्याच्यावरती असा हा परेलचा महाराजा। बाप्पाचा जो बॉडी कलर बघताय तो बघा किती छान असा आहे, पूर्ण रिफ्लेक्ट करते, एकदम चमकते असा बॉडी कलर ग्लो करते बाप्पाचा। असा असणार आहे पूर्ण बाप्पा, परेलचा महाराजा आहे हा। आणि पुढे आपण बघतोय गोड गणपती। हा बघू शकता, माय गुडनेस, हा जवळजवळ एक 10 ते 12 फुटाचा बाप्पा आहे हा गोड गणपती। बघू शकता खाली पृथ्वी आहे, पृथ्वीवरती व एका पायावरती बाप्पा बघा स्टँडिंगमध्ये पूर्ण आपल्याला पाहायला मिळणार आहे असा गोड गणपती। आणि बाप्पाच्या वरती ना बघा शेला बघू शकता, शेला बाप्पाचा। आणि कमरपट्टासुद्धा प्रॉपर बाप्पाचं काम झालेलं आहे बघू शकता। आणि बाप्पाच्या पायाच्या इथे ना बघा, बाप्पाच्या धोतरांना जी लेस लागते ना अशी नाजूक अशी लेस वाटते, एकदम छान असा हे करते, तो लुक देते। आणि खाली पृथ्वी बघू शकता तुम्ही। आणि आपल्या भारताचा नकाशासुद्धा इथे बघा प्रिंट केलेला दिसतो आपला बघा, भारताचा आपला नकाशासुद्धा इथं दाखवलेला आहे। आणि असा असणार आहे आपला गोड गणपती। बघू शकता पूर्ण लुक बाप्पाचा, एक 10 ते 12 फुटाचा बाप्पा आहे हा। आणि मंडळी आता आपण आतमध्ये जाऊया वर्कशॉपच्या। आणि समोरलाच बघायला मिळते आपल्याला, हे बघा हे बाप्पा असे त्यांनी समोर लावून ठेवले। आणि तिकडे आतमध्ये असं त्यांचं कामसुद्धा चालू आहे, हे बघू शकता। तर समोरलाच हा पहिलाच बाप्पा पाहतोय आपण, हा बघा कोणता बाप्पा आहे हा नक्की मला माहीत नाही, बट बाप्पा ना ॲक्च्युली खूप मोठं आहे, कवर होतच नाही फोनमध्ये, खूप पाठी जावं लागते मला। असा बाप्पा असणार आहे। खालती फर्निचरवरती बाप्पा बसला आहे, कमलावरती बाप्पाचा पाय, एक पाय आणि एक पाय असा वरती आहे बाप्पाचा। आणि हा एक बाप्पाना एक अंदाजे 10 फूट असणार आहे। तर पाठीमागे जर प्रभाव जर असेल तर आणखी त्याची हाईट वाढू शकते। बघू शकता किती छान बाप्पा आहे। आणि बाप्पाचं जे पेंटिंगचं जे काम आहे ना ते अथर्व आर्ट्सना नेहमीच प्रोव्हाइड करते, जी क्वालिटी असते ना असा लुक असणार आहे बाप्पाचा। पूर्णपणे बघू शकता बाप्पा एकदम जवळून बाप्पा दाखवतो मी तुम्हाला। आणि बाप्पाच्या हाताला त्रिशूळ पण बघू शकता, पूर्ण डिटेलिंगमधलं काम आहे आपल्याला पाहायला मिळेल ते। आणि या साईडचा जो बाप्पा पाहता हा बघा, हा ॲक्च्युली बाप्पा आहे ना खूपच मोठा बाप्पा आहे हा असाच जवळजवळ एक 14-15 फुटाचा बाप्पा असावा। आणि त्याच्यावर प्रभावसुद्धा त्याची असेल, कारण की सिंहासन जसा बघताय ना बाप्पाचा बघा, डबल सिंह आहे बाप्पाच्या याला सिंहासनाला। आणि पाठीमागे 100% प्रभाव असणार बाप्पाच्या। आणि हा बघू शकता गणपती बाप्पा किती मोठा आहे हा। ॲक्च्युली बाप्पाकडे बघताना मान वरती करावं लागतं, एवढा मोठा बाप्पा आहे हा। आणि तेवढाच बाप्पाचं फेस आणि जे हात वगैरे बघताना ते खूपच असे ब्रॉड दाखवले, एकदम जाड असं दिसतंय। त्याच्यामुळे ना ह्या बाप्पाची जी हाईट असेल ना अंदाज लावू शकता किती मोठी होईल, कारण की खूपच गोड गणपती बाप्पा दिसतोय हा। आणि मंडळी हा एक गणपती बाप्पा बघू शकता, हा तर ना त्या गणपती बाप्पापेक्षा मोठा आहे बाप्पा हा। ह्या बाप्पाला ना मला शूट करण्यासाठी ॲक्च्युली खूप पाठीमागे यावं लागलं, तरी पण बाप्पा पूर्ण कवर होत नाही। बघू शकता कुणाला फक्त कुठं लागते, बाप्पाच्या डोफ्याच्या खालीच लागतोय।
असा बाप्पा असणार आहे हा बघा. हाताच्या इथे पण नाही जात कुणाल, असा लुक असणार आहे बाप्पा. आणि किती मोठा बाप्पा आहे, प्रशस्त आहे, बघूनच असं मन भरून येतं बाप्पाचा. आणि या बाप्पाचा आहे ना बघा फेस जो बघते ना असं खूपच असा छान फेस दिसतं. आणि जे कान आहेत ना बाप्पाचे ते एकदम छोटे छोटे दिसतात, आपल्याला पाहायला मिळतात. खूपच असा स्टायलिशवाला बाप्पा आहे हा, कारण की बाप्पाचे दोन्ही हात तुम्ही बघू शकता, वर खाली एक असं आहे. आणि बाप्पा आहे ना डबल फर्निचरवरती असं बसला आहे बघा. एक खाली एक फर्निचर आहे आणि त्याच्यावरती बाप्पा बसला आहे वरच्या फर्निचरवरती. हा बघा बाप्पाचा पायच किती असा मोठा दिसतोय. हा बघू शकता, माझा हात आहे ना बघा, माझा हा हात आहे आणि बाकीचा अख्खा अजून हात राहिलेला आहे, पाय राहिलेला आहे. किती गोड असं बाप्पा आहे. आणि बाप्पाचं जो धोतर वगैरे बघताना एकदम बघा डार्क पिंक कलरमध्ये बाप्पाचा धोतर आहे आणि तो पूर्ण शाईन करतो आहे. असा बाप्पाचा लुक असणार आहे. तुम्हाला जवळून दाखवतो. बाप्पाची जी आखणी आहे ना ती बघा, किती सुंदर अशी आखणी आहे ती बाप्पाची. बाप्पांच्या डोळ्यांचं जे तुम्ही काम पाहता नाही बघा. हा बाप्पाचा ना पूर्ण वर्क झालेला बाप्पा आहे, पूर्ण कंप्लीट बाप्पा आहे. बाप्पाची जी प्रभाव बघताना ती बघा, वरती असा मोदक आहे आणि दोन्ही साईडला मोषक आपल्याला पाहायला मिळतील. आणि बाप्पाच्या प्रभावावरती नाव सुद्धा लिहिते, वरती श्री आहे आणि इकडे श्री गणपती बाप्पा मोरया असं पाहायला मिळेल. आणि खूप गोड दिसतं हा गणपती एकदम, कारण की या बाप्पाचं सुद्धा जे पेंटिंग आहे ना ते बघू शकता पूर्ण रिफ्लेक्ट कलर करतोय. हा पूर्ण जो बॉडी कलर जो आहे ना तो चमकते बघा, कसा प्रकारे तो रिफ्लेक्ट करते कलर. हा बघा खूपच गोड दिसतं गणपती. आणि बाप्पाची जी सोंड आहे ना ती बघा कशी राऊंडमध्ये खाली राऊंड टाकलेला आहे, त्याच्यामुळे थोडा डिफरंट लुक येते या बाप्पाचा. आणि बाप्पाच्या सिंहासनाला दोन घोडे आपण पाहतो या साईडला. आणि बाप्पाचा एक पाय आहे ना बघा, एक पाय खाली आहे एक पाय वरती आहे, सिंहासन टाईप पूर्ण बाप्पा बसलेला आहे, महाराजा आहे हा बाप्पा ना. जवळजवळ प्रभाव पकडून हा एक 10 ते 12 फुटाचा बाप्पा असावा. आणि मंडळी हा बाप्पा बघते आपण बघा, दोन हे लालबागचे राजा आहेत. हा थोडा छोटा आहे आणि तो त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे असं आहे बाप्पा. काम अजून बाकी आहे, कारण की हा वर्कशॉप आहे ना बघा, पाठीमागे सर्व असे बाप्पा आहेत, त्यांचे इथे असेंब्लिंग करतात खूप छान प्रकारे. आणि आज ना कारखान्यामध्ये कोणीच नाही आहे, तुम्ही कोणीच नाही वर्कशॉपमध्ये. आणि इकडे आपण पाहतोय बघा गोड गणपती, जे की लाईनमध्ये लावलेले 3 बाप्पा असणार ते गोड गणपती बाप्पा. अशा प्रकारे पूर्ण यांचं असेंब्लिंगचं काम चालू आहे. किती मोठे मोठे जॉईंट्स असतात आणि ते मग इथं जॉईंट्स असेंबल करतात बघा, खूप मेहनत असते याच्यामागे. हा बघा हा मंडळी तो तेजुकायचा राजा आहे, बट बाहुबलीवाला आहे, कारण की बाप्पाचे जे अंगातले जे वस्त्र पाहताय ना आपण हे बघा, काही अशा ब्लॅकमध्ये डिझाईन केलेत आणि काही हे बघा असे ब्रॉन्झमध्ये पाहताय आपण. हा पण तेजुकायचाच राजा आहे. बाप्पाची जी लिखाई बघते ना मंडळी हे बघा, कशा प्रकारे बाप्पाची लिखाई आहे ती. अतिशय सुंदर असे सूर्य दाखवल्या खाली चंद्र आणि वरती सूर्याचं असं तेज आहे. आणि खूपच सुंदर गणपती बाप्पा आहे हा. आणि बाप्पाचं मेन मला जे पर्सनल जे आवडलं आहे ते बाप्पाचा धोतरचा कलर बघा, कशा प्रकारे बाप्पाला जो धोतर आहे तो यूज केला आहे तो. हा तेजुकायाचा राजा आहे, जो की बाहुबली स्टाईलमध्ये दाखवलेला आहे. आणि बाप्पाच्या हातामध्ये शस्त्रसुद्धा आहे, ते बघू शकता खाली सध्या त्यांनी ठेवलेलं आहे. असा असणार आहे तेजुकायाचा राजा. एक 8 ते 9 फुटाचा बाप्पा आहे हा. हा राजा बाप्पा आहे, जो की एक असा बिना प्रवाळीचा बाप्पा, एक 9 फुटाचा असावा हा बाप्पा. कसा प्रकार आहे, कारण की काय माहिती आहे का, बाप्पाची मेन अट्रॅक्शन म्हणजे मला खास आवडलं बघा, हा बाप्पाचा जो धोतर आहे ना तो गोल्डनमध्ये दाखवला आहे पूर्ण बाप्पाचा धोतर. आणि त्याला अशी नाजूकशी अशी माळ लावलेली आहे मोत्यांची. आणि बाप्पाचा कमरपट्टा तुम्ही बघू शकता, जो की पोपटी कलरमध्ये असणार आहे. आणि पूर्ण ना बाप्पा एकदम सोन्याने मडलेला वाटतो बाप्पा, कारण की बाप्पाला मुकुटाला सुद्धा. आणि बाप्पाच्या गळ्यातले जे दागिने आहेत ना ते सुद्धा एकदम असे लाऊड दागिने आहेत बाप्पाचे. आणि मग खाली मग येतो तो म्हणजे हा धोतर, जो की पूर्ण गोल्डनमध्ये यूज केला आहे. सो खूप छान आहे हा. एक 8 ते 9 फुटाचा महाराजा आहे हा. आणि मंडळी हा बघा की गोड गणपती, खरंच किती गोड दिसतोय तो. वरती बघू शकता बाप्पाच्या नागफणी आहे. बाप्पाचं जर नाम बघतं ना विठ्ठलासारखं आहे, की खूपच सुंदर आणि एकदम प्यारा असं नाम वाटतं बाप्पाचं. आणि खाली जो छोटासा जो फूल दाखवला ना बघा, तो सुद्धा खूप हे वाटतं, एकदम क्यूट वाटतंय. बाप्पाच्या गळ्यात जर तुम्ही हे बघते शेला बघते ना, तो ना एकदम असा ब्लॅक आणि गोल्ड कलरमध्ये यूज केला आहे, तर खूपच छान दिसतं आहे. आणि बाप्पा पूर्णपणे बघा एका पायावरती स्टँडिंग आहे, कमळामध्ये बाप्पा उपाय. आणि गोड गणपती, जो आपण गोड गणपती बघतो ना तो पृथ्वीवरती असतो, म्हणजे खाली कमल त्याच्यावरती पृथ्वी आणि त्याच्यानंतर मग गणपती बाप्पा. पण इथं ना पृथ्वी नाही टाकली त्यांनी, कमल काढला आणि त्याच्यामध्ये खूपच असं सुंदर लुक येतं बाप्पाला. गोड गणपती आहे बाप्पा आहे हा. हा जवळजवळ एक 5.5-6 फुटाचा बाप्पा असावा हा. खूप गोड दिसते बाप्पा. मंडळी मेन एक गोष्ट सांगू का, हा बघा तुम्ही जर समोरून जर नीट जर बघितलं तर हा बाप्पाचा आहे ना पायसुद्धा एकदम हवेमध्ये पाय आहे. हा बघा माझा हात जातोय खाली, हा बघा एकदम हवेमध्ये बाप्पा वाटतोय. असा असणार आहे बाप्पाचा लुक पूर्णपणे. आणि मंडळी तुम्ही बघू शकता लालबागची शान, लालबागचा राजा
अशा प्रकारे पूर्णपणे बाप्पा हा वर्क झालेला आहे. बघू शकता बाप्पाची जी प्रभावली आहे वरती कीर्तिमुख जो आहे ना तो किती लाऊड दाखवलेला आहे. बघू शकता कीर्तिमुख आणि बाप्पाची जी प्रभावली आहे ना ब्रॉन्झ कलरमध्ये त्यांनी पेंट केलेली आहे. खूप सुंदर दिसते ती. आणि बाप्पाच्या प्रभावलीचा जो मागचा जो कलर आहे ना तो गादीचा तो डार्क रेड कलरमध्ये आहे. आणि बाप्पा आहे ना एकदम असं गोरा आणि एकदम फेअर दिसतो. आणि जो बॉडी कलर आहे बाप्पाचा तो एकदम असा रिफ्लेक्ट होतो. मुंबई स्टाईल ही पेंटिंग आहे, कारण की तिकडच्या गणपतींना मुंबईच्या खास करून असंच कलर यूज करतात जो रिफ्लेक्ट होतात. आणि बघू शकता खूपच सुंदर दिसतो गणपती बाप्पा. आणि जो बाप्पाचा जो धोतर आहे ना बघा कसा उठून दिसतो, एकदम असा डार्क पिंक कलरमध्ये आपल्याला धोतर पाहायला मिळते. आणि जो बाप्पाचा शेला बघताय ना तो बघा एकदम असा भरझडीत असा बाप्पाचा शेला वाटतं. छोटं छोटं असं नक्षीकामसुद्धा आहे त्याच्यावरती. खूप सुंदर दिसतो हा लालबागचा राजा. तरी माझी नजर नाही बघा या बाप्पावरती गेली. किती गोड गणपती बाप्पा. मेन काय माहिती का बाप्पा नाही बघा मोरावरती असा आहे. त्याचं काम झालं नाही पूर्ण, याचं बाप्पाचं काम अजून व्हायचं बाकी आहे का. मोर आहे हा आणि मोरावरती बाप्पा असा एक पाय बाप्पाने टेकवला. ती सुंदर बाप्पा आहे. मला तर खूप आवडला, प्रचंड आवडला. आणि हा ना बाप्पा एक 3-3.5 फुटाचा असा असणार, परंतु मला तो एवढा क्यूट वाटतं ना बाप्पा. असा लुक आहे बाप्पाचा. खूपच गोड गणपती बाप्पा या मोरावरती बाप्पा असा उभा आहे स्टँडिंगमध्ये. पूर्ण बॅलन्सिंग मूर्ती असणार आहे. हा मुंबईचा राजा आहे, खूप जुना बाप्पा आहे हा. पण हा अजूनपर्यंत ट्रेंडिंगला मूर्ती आहे, कारण की या बाप्पाचा जो फेस आहे ना तो बघू शकता तुम्ही. एकदम असा क्यूट आणि एकदम प्यारा असा फेस दिसतो बाप्पाचा. हा जवळजवळ एक 4 फुटाचा बाप्पा असावा. मुंबईचा राजा आहे हा जुनावाला. खूपच गोड आणि व्हायरल गणपती बाप्पा या सिंहासनावरती बसलेला आहे. बाप्पाचा एक पाय बघू शकता, एक पाय अशी गादी ती राजेशाही गादी असेल ती, आणि एका साईडला तुम्ही सिंगल गादी बघू शकता. असा बाप्पा असणार आहे. बाप्पाला ना डार्क मँगो कलरचं धोतर यूज केलेलं आहे त्यांनी आणि खूप गोड दिसतं आहे बाप्पा.